नमस्कार. महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तो राजीनामा स्वीकारलेला आहे. या राजीनाम्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या प्रकरणी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे. नेमकं प्रकरण काय होतं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान सदनिका घोटाळा प्रकरणी या माणिकराव कोकाटे यांच्यावरती आपण पाहायला गेलं तर कारवाई जी ती करण्यात आली होती. न्यायालयाकडून 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ही कारवाई त्यांच्यावरती करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाईचे साधारणतः पाहायला गेलं तर अटक वॉरंट जो जारी झालेला आहे. मात्र या अटक वॉरंट नंतर आता आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी असेल किंवा या सगळ्या संदर्भातील चौकशी करण्यासाठी नाशिक पोलीस हे नाशिकवरून रवाना झालेला आहे. नाशिक पोलीस आता मुंबईच्या दिशेने येत असून ते लीलावतीला जाणार का मुंबई पोलिसांची मदत घेऊन एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना अटक करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सद्यस्थितीत माणिकराव कोकाटे हे मुंबईच्या वांद्रे परिसरात असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. या सगळ्या प्रकरणी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि या प्रकरणी आता आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांना अटक होणार का, त्यांच्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता नेमकं माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेतलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या अपडेट आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे आणि नाशिक पोलीस हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आपण पाहतोय की एकंदरीत नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वतः सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धन या 4 जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयानं आपण पाहतोय या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह भावाला प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती, परंतु मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता आपण पाहतो की माणिकराव कोकाटे यांच्यावरती आता आपण पाहायला गेलं तर निश्चितच या सगळ्या प्रकरणी आता कारवाई होणार हे निश्चित आहे. दरम्यान आपण पाहतो की नाशिक पोलीस हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. या सगळ्यामध्ये आता आपण पाहतो की अपडेट अशी ती म्हणजे त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यांचा राजीनामा आपण पाहतो की स्वीकारण्यात सुद्धा आलेला आहे. या संदर्भातली अधिकची माहिती आपण पाहतोय. या सगळ्यामध्ये नेमकं राजीनाम्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांचा जो राजीनामा आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. यामध्ये सुरुवातीला आपण पाहतोय की न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे. कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोच्चपरी आहेत. या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं. या मूल्यावर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू असं अजित पवार यांच्या सोशल मीडियावरील एक्स म्हणजे ट्विटरवरून पोस्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांचा हा राजीनामा आपल्याला पाहायला मिळत आहे. मंत्री क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग या पदाचा राजीनामा देण्याबाबत आपण पाहतोय. हा राजीनामा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा राजीनामा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या राजीनाम्यामध्ये आपण पाहतोय की मंत्री क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग राजीनामा देण्याबाबत जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांनी माझ्या
विरुद्ध दाखल असलेल्या अपिलाच्या अनुषंगानं 16 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या न्याय निर्णयाचा सन्मान राखून व नैतिक जबाबदारी स्वीकारून उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अधीन राहून मी माझ्याकडे असलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार करावा ही विनंती असं कोकाटे यांनी पत्र जे ते लिहिलेलं आहे। उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र आपण पाहतो आता हे लिहिलेलं राजीनामा जो आहे तो राजीनामाची प्रत जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचली असून आणि त्यांनी तो राजीनामा स्वीकारलेला आहे। ही आपण पाहतोय राजीनामा स्वीकारल्याची प्रत ही आपण पाहतोय या ठिकाणी। यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारल्याची ही प्रत आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे मंत्री यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून व नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केलाय। यासोबत प्रत जोडलेली आहे, तरी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा ही विनंती आपण पाहतोय। अजित पवार यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलेला आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की एकंदरीत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो तो झालेला आहे। पुन्हा एकदा आपण पाहतो की नेमकं प्रकरण काय होतं, एकंदरीत सदनिकेचं प्रकरण होतं। या सगळ्यामध्ये आपण पाहतोय जवळपास 30 वर्षांपूर्वीचं हे सगळं प्रकरण होतं आणि या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं पाहायला गेलं तर एकंदरीत 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची रक्कम जी ती शिक्षा सुनावली होती। 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती। स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या 4 जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून आपण पाहतोय अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या। यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती। प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि दंडाची रक्कम सुद्धा सुनावली होती आणि या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती, परंतु या सुनावणीत जिल्हा न्यायालयानं वरिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। आपण पाहतो की नाशिक पोलीस सुद्धा जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। नाशिक पोलीस हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून ते आता मुंबई पोलिसांच्या मदतीने लीलावती रुग्णालयामध्ये जातात का आणि माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। साधारणतः आपण पाहतोय की उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईच्या वांद्रे परिसरात असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि त्या ठिकाणी सध्या आपण पाहायला गेलं तर नाशिक पोलीस आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि या सगळ्यामध्ये आता नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर थेट लीलावती रुग्णालय गाठतात का, मुंबई पोलिसांची या सगळ्या प्रकरणी चर्चा करतात का हे सुद्धा पाहणं एकंदरीत महत्वाचं ठरणार आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहतो की सध्या या सगळ्या प्रकरणाची अपडेट जर आपण पाहायला गेली तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो सध्या स्वीकारण्यात आलेला आहे। राजीनामा स्वीकारला असून आता अजित पवार यांनी हा राजीनामा माणिकराव कोकाटे यांचा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा सुपूर्द केलेला आहे, त्यांच्याकडे पाठवलेला आहे। आता राजीनामा हा राज्यपालांकडे जातो का आणि त्यानंतर आमदारकी सुद्धा रद्द होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। एकीकडे मंत्रिपदाचा राजीनामा, दुसरीकडे आता या सगळ्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना अटक होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या आपण पाहतोय पोलिसांची पाहायला गेलं तर पोलीस सुद्धा आता सातत्यानं आपण पाहतोय नाशिक पोलीस हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा हा स्वीकारलेला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आता नेमकं काय घडतं आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांना या सगळ्या प्रकरणी अटक होते का, अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही आपण पाहायला गेलं तर आता सगळे पोलीस नाशिक पोलीस हे आपल्याला मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यामध्ये आता नेमकं नाशिक पोलीस काय निर्णय घेतात, कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण पाहतोय आणि आता या सगळ्यामध्ये आता नाशिक पोलीस थेट माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेणार की त्यांना अटक करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या सगळ्यावरती लक्ष आपलं असणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।